मेथीची भाजी 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायची, कारण भाज्यांना चिखल माती असण्याची खूप शक्यता असते। त्याच्यामुळे भाजी स्वच्छ धुवून घ्यायची 3 ते 4 पाण्याने। भाजी पाण्यातनं काढून घ्यायची। त्या भाजीसाठी आपण आज कांदा, लसूण आणि हिरवी मिरची, टोमॅटो इतकंच वापरणार आहोत। सुकी भाजी बनवणार आहोत आणि साधी। आज मी भाजी निवडताना तिच्यामध्ये थोड्याशा काड्या पण घेतलेल्या आहे, कारण मेथीच्या भाजीच्या काड्यांमध्ये खूप पोषक तत्व असतात, म्हणून काड्या पण मी थोड्या घेतल्या। भाजीसाठी आपण तेल टाकलेले आहे कढईमध्ये। कमीच तेल आणि मसाल्यांमध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत। त्यामध्ये कांदा टाकला आता फ्राय व्हायला, आणि त्यासोबत लसूण पण टाकून दिला। दोन्ही एका वेळेसच फ्राय होतील। हिरव्या मिरच्या लवंगी होत्या, तिखट होत्या त्यामुळे मी त्या फक्त 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, 3-4। तुम्ही तुमच्या घरातल्यांच्या किती तुमच्या घरातले तिखट खातात त्यानुसार तिखटाचा वापर करा। ते लालच होतंय, मिरची, कांदा, लसूण, टोमॅटो पण टाकून दिला। तो पण तेलामध्ये लाल होईल, आणि टोमॅटो जर तेलात लाल झाला तर त्याची चव अधिक वाढते, त्यामुळे तो तेलात चांगला लाल होऊ द्यायचा। त्यावर मीठ टाकायचे, मिठामुळे लवकर टोमॅटो नरम होतो। त्यानंतर त्यावर मेथीची भाजी धुतलेली टाकून घ्यायची, ती खाली वर करून घ्यायची। मेथीच्या भाजीत पाणी टाकू नये, कारण ह्या पालेभाज्या खूप पाणी सोडतात, आणि त्यांनी सोडलेल्या पाण्यामध्येच भाजी शिजवायला हवी। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेथीच्या भाजीवर कधी झाकण ठेवू नये। झाकण न ठेवता तुम्ही भाजी जर केली तर भाजीचा रंग बघा कसा हिरवाच राहतो, तिचा रंग टिकतो। बघा किती हिरवीगार भाजी दिसते ही, तिच्यावर झाकण मी ठेवले नाही, त्यामुळे तिला मधून मधून हलवून घ्यायचे, खाली लागू द्यायचे नाही। अशी कोरडी झाली की गॅस बंद करायचा। या मेथीच्या भाजी सोबत तुम्ही सॅलड म्हणून कांदा द्या, ज्वारीची भाकरी द्या किंवा पोळी द्या। बघा खाऊन बघा, खूपच मजा येते ती।